मित्रांनो, कधी कुणाचं काय होईल ते काळाच्या नियतीच्या पुढे तुम्हाला मला सांगता येत नाही. फक्त हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, ढगाळ वातावरण होतं. पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया. तो म्हणला दादा गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं आणि तिघाच्या तिघं वारलेली आहेत. आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार किरणजी लामटे, सीताराम गायकरजी, पद्मश्री राहीबाई पोपेरे, कपिल पवार, संध्या सोनवणे, कैलास वागचौरे, वैशालीताई राऊत, शरदराव चौधरी, राजेंद्र गुंड, आत्ता ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला ते भाऊसाहेब देशमुख, अभिजित देशमुख, त्यांचे सर्व सहकारी सचिन नरोडे, डॉक्टर मनोज मोरे, प्रशांत गायकवाड, अशोक देशमुख, रामनाथ वागचौरे, अर्जुनराव टिळे, सुधीर शेळके, मनोज देशमुख, अशोकराव आरोटे, विकास शेट्टे, शर्मिला येवले, अनिल गोडसे, सयाजीराव पोकरकर, अण्णासाहेब गोडसे, भाऊसाहेब नवले, बांदास तिकोडे, पुष्पाताई लामटे, विनायक धुमाळ, अक्षय आभाळे, बांदास डोंगरे, गोरक्ष मालुंजकर, रावसाहेब वाळुंज, उषवाताई निगडे, उज्ज्वलाताई राऊत, नीताताई आवारी, भीमाताई रोकडे, सुजाताताई भोर, बबनराव वाळुंज, प्रकाश नायकोडी, भीमाशंकर कवडे, पोपटशेठ दराडे, आरिफ शेख, तसंच उपस्थित असणारे आमचे सर्व व्यापारी, सर्व मायमाऊली, सर्व उपस्थित माझे बांधव, माझ्या अकोलीच्या विधानसभा मतदारसंघातले आलेले सगळे आदिवासी, बिगर आदिवासी सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा यायला उशीर लागला मला. ही सभा झाल्यानंतर संभाजीनगरला एक महत्त्वाची सभा आहे, मुख्यमंत्री पण तिथे येणार आहेत, त्याच्यामुळे मला तिकडं वेळेमध्ये जायचं आहे. आज अतिशय उत्साहाने आपण सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं, त्याबद्दल अकोलेकरांना मनापासून धन्यवाद देतो. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या अकोलेच्या परिसरामध्ये येत असताना मला डॉक्टर लामटेंनी सांगितलेलं होतं की दादा, बरीच विविध विकास कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण अशा प्रकारचे कार्यक्रम मला घ्यायचे आहेत आणि तुम्ही मला वेळ आचारसंहिता लागायच्या आत द्या. आणि त्याच्यामुळं आज थोडासा उशीर का झाला तर हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यामुळे बाय रोड यावं लागलं, त्याच्यावर तिथं जास्त वेळ गेला नाही तर आत्तापर्यंत कार्यक्रम संपला असता. बरं, पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया. तो म्हणला दादा गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं आणि तिघाच्या तिघं वारलेली आहेत. तसं सांगितल्यावर आपला गप्पा बसलो, म्हणलं चला गाडीनं. मित्रांनो, कधी कुणाचं काय होईल ते काळाच्या नियतीच्या पुढे तुम्हाला मला सांगता येत नाही. फक्त आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर लोकांच्या भल्याकरता, कुटुंबाच्या भल्याकरता, परिसराच्या भल्याकरता आपण काम केलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे. शिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण सगळेजण पुढं चाललेलो आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो. अकोला तालुक्याचे श्रद्धास्थान माता कळसुबाई, भगवान अगस्ती ऋषी, श्री भगवान अमृतेश्वर आणि श्री गोरक्षनाथाच्या चरणी देखील मी या ठिकाणी वंदन करतो. आज आपल्या तालुक्याच्या आणि शहराच्या आणि इथल्या जनतेच्या भल्याकरता काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या डॉक्टर किरण लामटेंनी पाठपुरावा करून केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत.
एक तर अकोलेचा बस स्थानकाचा प्रश्न, तिथं काम आपण केलं आहे. बाजार तर लोकार्पण जिथं तुम्ही बसलाय त्या परिसरामध्ये, धुमाळवाडी रस्ता, उपजिल्हा रुग्णालय. मला आत्ता डॉक्टर सांगत होते की दादा आहे ते रुग्णालय आता आम्हाला अतिशय कमी पडतं, फार मोठ्या प्रमाणावर OPD आहे आणि आमच्या दुर्गम भागातनं लोक येतात, त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्हाला द्याव्याशा वाटतात, परंतु इमारत कमी पडायला लागली. आणि आम्ही ठरवलं अकोलेकरांनो, यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना मी अनेक गोष्टी डोळ्यासमोर आणल्या. एक तर पाठीमागच्या काळामध्ये करोनाचा काळ गेला, त्यावेळेस डॉक्टरचं महत्त्व, आरोग्याचं महत्त्व, हॉस्पिटलचं महत्त्व, ॲम्ब्युलन्सचं महत्त्व हे आपल्याला सगळ्यांना समजलं आणि त्याच्यामुळं सगळीकडं ॲम्ब्युलन्स ज्याचा उल्लेख डॉक्टरांनी आपल्या भाषणात केला. अनेक ठिकाणी चांगली चांगली उपजिल्हा रुग्णालय आमच्या गोरगरिबांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परवडत नाही. परवा एक कार्यकर्ता मला भेटला, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्याच्या घरातलं एक जण ॲडमिट होतं मुंबईला. मी त्यांना म्हणालो किंवा सगळं तुमचं व्यवस्थित झालं म्हटलं बिल किती झालं? तो म्हणला दादा 25 लाख रुपये बिल झालं. आता 25 लाख रुपये बिल सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणार आहे? आणि त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आयुष्मान भारत योजना ही केंद्राने दिलेली आहे. त्याच्यामध्ये 5 लाखाच्या रकमे एवढं वर्षाला विम्याचं संरक्षण हे आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये 70च्या पुढं असणाऱ्या व्यक्तीला 70 का 75 त्याला अधिकचे 5 लाख, कारण वय झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्याकरता खर्च जास्त होतो, तो त्या गरिबाला किंवा वयस्कर माणसाला परवडत नाही. मात्र त्याला तर जगण्याचा अधिकार असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, ह्या पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज इथं काही शेकडो कोटी रकमेच्या कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण उद्घाटन हा कार्यक्रम झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो. या भूमिपूजन लोकार्पणाच्या निमित्तानं मी अकोलेकरांचं पण अभिनंदन करतो, कारण त्याचा फायदा हा अकोल्याच्या तरुण पिढीला, वडीलधाऱ्यांना, मधल्या वयोगटातल्या लोकांना होणार आहे. रानावनात डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थानं निसर्गाचं संरक्षण केलेलं मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहतो. संवर्धन तर त्यांनी केलंच, परंतु आदिवासी बांधवांच्या लोककला, मी आत्ता इथं आल्यानंतर त्यांचे एक नृत्य चाललेलं होतं, पलीकडच्या बाजूला एक नृत्य चाललेलं होतं. 3 एक वेगवेगळ्या प्रकारची नृत्य मी आज बघितली. ती लोककला ही आपण जपली पाहिजे. ती लोकसंस्कृती, त्या प्रथा परंपरा निसर्गपूजक आहेत. तेच आपल्या देशाचं समृद्ध अशा प्रकारचं सांस्कृतिक वैभव आहे. निसर्ग संवर्धनातून मानव कल्याणाचा विचार देताना देशभरात राष्ट्र उभारण्याचं काम देखील माझ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने त्यांचं योगदान आहे. त्या सर्वांचा, आपल्या सर्वांचा मला अभिमान देखील आहे. आदिवासी समाजाने कधी निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकलेलं नाही आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी बांधव आपलं जीवन जगत असतो. आदिवासी बांधव कायम जंगलाचं रक्षण केलं आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम आदिवासींनी केलेलं आहे आणि त्यामुळं हेच खऱ्या अर्थानं निसर्गपुत्र आहे असं मी तरी मानतो. महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ह्या निसर्गपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांना सोबत घ्यावंच लागेल. या संकल्पनेतनं राज्यात स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना झाली आणि या विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासात मुख्य प्रवाहात आणण्याच्याकरता विविध कोट्यवधी रुपयाच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सतत आम्ही बसतो. आता परवाच एक गोष्ट घडली, थोडं मनाला वेदना झाल्या, परंतु तो त्यांचा हक्क होता. आमचे नरहरी झिरवाळ असतील, काही इतर आमचे सगळे आदिवासी आमदार असतील, सत्ताधारी पक्षाचे असतील, विरोधी पक्षाचे असतील, त्यांनी त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये पेसामुळं रखडलेली भरती प्रक्रिया चालू करा अशी मागणी केली. मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रसंग मागं सर्वसाधारण गटातल्या मुलांच्यावर आलेला होता.
ह्या राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध पदांच्या भरत्या करता प्रक्रिया आजपासून काही दिवसापासून अडकली आहे आणि त्याच्यावर माझे आदिवासी तरुण तरुणी नाराज आहेत. पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टात धाव घेतली. त्यांचं म्हणणं की ठीक आहे, आदिवासी मुलामुलींना मिळू द्या, आम्हाला पण मिळू द्या, त्यांच्या परीनं त्यांना द्या, आमच्या परीनं आम्हाला द्या. आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळं पुढं काही करता येईना आणि मग आम्ही त्या दिवशी बसून तोडगा काढला. बरेच इथं प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या संदर्भात मी अनेक गोष्टीचा इथं उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपला आमदार हा हर हुन्नरी आमदार आहे. अतिशय व्यवस्थितपणे मी त्यांना तालिकेचं अध्यक्षपण केलं. तालिकेवर बसून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम तिथं केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. जे काही जबाबदारी आपण टाकू ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतात. पोलीस पाटलाचं मानधन आम्ही वाढवलं, कोतवालाचं वाढवलं, आशा सेविकेचं वाढवलं, गटप्रवर्तकाचं वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं वाढवलं, सरपंच उपसरपंचाचं पण दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं वाढवलं, होमगार्डचं वाढवलं, बचत गटाला पण आम्ही पूर्वी 15 लाख द्यायचो होतो, आता 30 लाख रुपये देतो. बचत गटाचं काम पण इथल्या माझ्या महिला अतिशय चांगल्या प्रकारे करतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता लखपती दिदी ही पण योजना केंद्र सरकारने आणलेली आहे. त्याही योजनेचा लाभ माझ्या सहकाऱ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. माझी एवढीच जाता जाता विनंती, काही झालं तरी गायकरजी, सीताराम गायकर असतील, कैलास वागचौरे असतील, सगळे माझे सहकारी असतील, तुम्हाला मी कधी अडचण येऊन दिली नाही. ज्या ज्या अडचणी आल्या त्याच्यातनं आपण मात करण्याचा प्रयत्न केला, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मला इथल्या राष्ट्रवादीच्या आणि इतर पण मित्रपक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काही राज्याचं भलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु तो प्रयत्न करत असताना तुमचे आशीर्वाद, तुमची साथ, तुमचा भरभक्कम पाठिंबा माय माऊलींनो, बहिणींनो मला पाहिजे. मी राखीच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे, हा असा तसा नाही आहे. बांधवांनो, तुम्हाला मी सांगतो, मागं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीज माफी केली. गायकर तुम्हाला आठवत असेल, एक बिल दिलं 0चं, पुढं सरकार आलं विलासरावांचं, काँग्रेसचंच, आणि पुन्हा बिलं द्यायला सुरुवात केली. मी विलासरावांना म्हणलं, राव असं ठरलं होतं, जाऊ दे म्हणले, ते इलेक्शनचं होतं, आता बिल लावायचं. आम्ही 3, 5, 7.5 पुन्हा सरकार आणायला मदत करा. तो हे ताकद तुमच्या पवित्र बटन दाबण्यामध्ये आहे, ते तुम्ही करा. मी पुढं 5 वर्ष तुम्हाला 5 हॉर्सपॉवर, 3 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर मोफत वीज देणार. आणि मी तुमच्या गरीब महिलांना, माय माऊलींना पुढं 5 वर्ष कायमचं लाडकी बहीण योजना चालू ठेवणार. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त साथ द्या. आणि हे करत असताना राज्याचा तर विकास करणारच, कारण केंद्र सरकार आपल्या पाठीशी, केंद्र सरकार आपल्या पाठीशी. काल मोदी साहेबांनी पण सांगितलं, आज पेपर वाचून बघा, खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत. मात्र आता अजून माझी पुढची सभा होईल, ते फॉर्म भरल्यानंतर होईल, त्या सभेला मी येईल. अकोल्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून सांगायला. तोपर्यंत कुठं काही कुणाचं भांड्याला भांडं लागतं, लगेच तू असं म्हटलं का, मग मी चाललो तिकडं. मग तिकडचा काय नाराज झाला, तिकडून निघतोय, चाललो इकडं. इकडं तिकडं करून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद नेतृत्वात असावी लागते. माझी प्रशासनावर पकड आहे, कुणालाही महाराष्ट्रात विचारा, पकड आहे की नाही, अधिकारी माझं ऐकतात की नाही. आत्ता सांगितलं चला महिलांना मध्ये बसवा, बसवलं की नाही. अरे बोलण्यात दम लागतो, दम, रग लागते, रग. त्यांना सांगितलं असतं, अहो पोलीस तिथं बसवा ना, ते म्हणलं असतं चल रे कुठं बसवा. काम करून घेण्याची पण नॅक लागते, आणि ती तुमच्या आशीर्वादामुळं आम्हाला 35 वर्षात आली आहे.
त्याच्यातनं अजून राज्याचं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं आपल्याला भलं करायचं आहे. करताना सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं आहे. अल्पसंख्याकांनो, असा कुणी वाटून घेऊ नका की उद्याच्याला आम्हाला कुणी आधार देणार आहे का नाही. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधार देणारा पक्ष आहे, हे मी अल्पसंख्याक समाजाला अधिकारवाणीनं सांगतो. आपण सगळे भारतीय आहोत. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. हे आपण कदापि विसरता कामा नये. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात होते. त्याच पद्धतीनं आता इथून पुढं देखील जाताना सगळ्या जाती धर्माच्या समाजाला बरोबर घेऊन हा महाराष्ट्र देशामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यातून आपलं भलं करून घ्यायचं आहे. ते करा असा विनंती करतो, असं आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो. आपण प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.